महासभेत होर्डिंगच्या अहवालावरून काँग्रेस गटनेत्या तथा नगरसेविका कांचन कुलकर्णी आणि भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. होर्डिंगच्या अहवालावर चर्चा सुरू असताना दोन्ही बाजूंमध्ये मतभेद निर्माण झाले. यावेळी कांचन कुलकर्णी यांनी संताप व्यक्त करत सभात्याग केला. कधी बोलायचं आणि कधी गप्प बसायचं हे त्यांनी ठरवू नये अशी भूमिका मांडत आपण सभात्याग केल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. होर्डिंगच्या अहवालावरून सुरू झालेला हा वाद महासभेत चांगलाच रंगला. गोंधळाचा विषय असा आहे, तटस्थ समिती झाली आहे होर्डिंग आणि मोबाईल कव्हरची. त्याच्यात कायम एक विजय इंगळे नामक जो व्यक्ती आहे त्याच्यासाठी मी विषय घेतो. कायम मला बोलण्यात दिलं जात नाही, कायम बोलणं दिलं जात नाही. आज मी सभात्याग करण्याचा एकमेव कारण आहे दीपेश म्हात्रे. तो कसा बोलू शकतो की मला बाहेर काढा? कोण येतो की मला बाहेर काढा? जसं त्यांना अधिकार आहे विषय पत्रिका सोडून नको ते विषय घेतात. हा, आणि आम्ही बोलताना आम्हाला बोलू देत नाही. हे अजिबात चालणार नाही. ह्यांना वाटत असेल लोकांची संख्या बळ कमी आहे आणि यांचा मनमानी करतील तर हेच चालणार नाही अजिबात. सभाचा त्याग करून चाललोय आम्ही आणि पुन्हा जर यांना सभा घ्यायची असेल तर आम्हाला बोलण्याची संधी द्यावी लागेल आणि आमच्या विषयांवर चर्चा करावी लागेल. का सभाचा चुकीची भूमिका आहे की हे मेजॉरिटीत जास्त आहे तर आम्हाला गप्प करून घेतील.